नमस्कार, खूप खूप स्वागत आहे फूडट्यूबर्स किचनमध्ये। मसूरची डाळ तर तुम्ही नेहमीच बनवून खाता, पण आज फूडट्यूबर्स किचनमध्ये मसूरच्या डाळीपासून मस्त ब्रेकफास्ट रेसिपी बनणार आहे। तर रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली तर लाईक करा, कमेंट्स करून मला नक्की सांगा रेसिपी कशी वाटली, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे। ही डाळ आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 वेळा ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर मी ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। 1 कप डाळीला मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे। अर्धी वाटी मी ओट्स घेतलेले आहेत। हे मी 10 मिनिटं पाण्यात भिजवत ठेवलेले होते। हे ओट्ससुद्धा आपण या मसूरच्या डाळीमध्ये घालून घ्यायचे आहेत। यानंतर आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये 2 काश्मीरी मिरच्या आणि 1 लाल तिखट मिरची मी घातलेली आहे। ही मिरची पाण्यात चांगली भिजवून घ्यायची आहे। यानंतर झाकण ठेवायचं आहे। आता अर्धा तास असंच हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तर आता नाश्त्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे। यानंतर पुदिन्याची पानं घालायची आहे। आता इथे मी कढीपत्त्याची 10-12 पानं घेतलेली आहेत, ती सुद्धा घालून घेऊया। यानंतर मी लसणाचे 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत। 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी तोडून घेतलेल्या आहेत। 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे। चाट मसाल्याने ही चटणी खूपच छान लागते। 1 चमचा मीठ घालायचं आहे। इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, ते असे बारीक तोडून या मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत। ब्रेडचे स्लाइस घालून तुम्ही ही चटणी एकदा बनवून बघा। सँडविचच्या चटणीसारखी ही चटणी होते। आता थोडं पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर मी चटणी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे आणि खायला ही चटणी खूपच टेस्टी लागते। ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही ही चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता अर्धा तास झालेला आहे। पाहूया डाळ भिजली का। पाणी आटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता डाळ आणि ओट्स छान भिजलेले आहे। डाळ तुटते आहे, याचा अर्थ डाळ चांगली भिजलेली आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये आपण सगळं काढून घेणार आहोत। यामध्ये एक्स्ट्रा पाणी पुन्हा घालायची गरज नाही, यामध्ये पाणी अगोदरच घातलेलं होतं। सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर इथे मी 1 वाटी डाळीला 2 वाटी पाणी घातलेलं होतं, त्यामुळे पाणी तुम्ही घालू नका। जास्त पातळ झालं तर आपला हा नाश्ता बरोबर बनणार नाही। आता इथे 1 चमचा मीठ घालायचं आहे। यानंतर यामध्ये 1 हिरवी मिरची मी घेतलेली आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। मिक्सरचं झाकण लावूया आणि बारीक मिक्सरला वाटून घेऊया। तर मी बारीक मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारची पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता इथे मी 1 बाउल घेतलेला आहे, या बाउलमध्ये ही सगळी पेस्ट काढून घ्यायची आहे। आपलं हे डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे। आपण या डाळीच्या मिश्रणापासून डोसा बनवणार आहोत। हा खूपच हेल्दी डोसा आहे, तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी। अशा पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि ब्रशच्या साहाय्याने संपूर्ण पॅनला हे तेल चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे। गॅस मी आता मीडियम ठेवलेला आहे। आधी मी तवा चांगला तापवून घेतला, त्यानंतर मी गॅस मीडियम केला आहे। आता थोडं बॅटर घ्यायचं आहे। जेवढा मोठा तुम्हाला डोसा बनवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही हे बॅटर यावर घालायचं आहे आणि सावकाश अशा पद्धतीने हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे। एकदा बॅटर पसरवून झालं की गॅस मीडियमवरून एकदम लो करून ठेवायचा आहे। गॅस जास्त फास्ट करायचा नाही, नाहीतर डोसा चांगला बनत नाही। मी स्लो गॅसवरच डोसा शेकून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता वरून एकदम ड्राय झालेला आहे। आता याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे
आणि पुन्हा अर्धा मिनिट हा डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे। छान डोसा भाजून झालेला आहे। आता सावकाश कडा याच्या लूज करायच्या आहेत। अशा पद्धतीने कडा सावकाश लूज करून घ्या आणि याला आता आपण पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकवून घ्यायचा आहे। मस्त कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हा डोसा खायला खूपच टेस्टी लागतो। दोन्ही बाजूनी चांगला डोसा भाजून झालेला आहे। हा डोसा अशा पद्धतीने करून बघा, खूपच पौष्टिक डोसा आहे। नेहमीचा डोसा बनवून जर तुम्हाला खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा डोसा बनवून बघा। मस्त डोसा आपला पौष्टिक डोसा तयार झालेला आहे। आता हा काढून घेऊया। तुम्हाला अजून एक डोसा मी बनवून दाखवते। पॅनवर तेल घालून ग्रीस करून घ्यायचं आहे पुन्हा, आणि जसा डोसा बनवायचा त्याप्रमाणे तुम्ही यावर बॅटर घाला। व्यवस्थित चांगला हे बॅटर पसरवून घ्या। अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे। वरून डोशाचं बॅटर चांगलं ड्राय झालं की याला पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे। यानंतर साईडच्या कडा अशा लूज करायच्या आहेत आणि हा डोसा पलटवून घ्यायचा आहे। अर्धा ते 1 मिनिट हा डोसा चांगला शेकवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी। तुम्ही पाहू शकता हा डोसा सुद्धा आपला तयार झाला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे डोसे बनवू शकता। आपला हेल्दी आणि पौष्टिक डोसा बनवून झालेला आहे। हिरव्या चटणीबरोबर खायला द्या, लहान मुलं तर आवडीने खातील आणि त्यांना एक पौष्टिक पदार्थ खाल्ल्याचा शरीराला फायदासुद्धा होईल। लहानांपासून मोठ्यांना आवडणारा हा पौष्टिक डोसा कसा वाटला तुम्हाला हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।